नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मावळात 300 फूट खोल बेकायदा उत्खननाचा आरोप, स्फोटके वापरल्याची शेतकऱ्यांची तक्रार. मावळ तालुक्यातील आंबळे येथील जमिनीत बेकायदा स्फोटके लावून मोठ्या प्रमाणात दगड मुरमाचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे. जमिनीत तब्बल 250 ते 300 फूट खोल उत्खनन करून जमीन उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा करत शेतकऱ्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी महसूल प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही तक्रारदाराने केला आहे. स्थानिक शेतकरी विष्णू बाजीराव अंभोरी यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात याबाबत लेखी तक्रार अर्ज दिला आहे. रामदास काकडे, रणजित काकडे, किरण काकडे आणि युवराज काकडे यांच्या विरुद्ध हा अर्ज करण्यात आला आहे. अंभोरी यांनी तक्रारीत म्हटलं आहे की संबंधितांनी त्यांच्या जमिनीत बेकायदा स्फोटके लावून उत्खनन केलं. दगड फोडण्यासाठी परवानगीच्या अटींचे उल्लंघन करून स्फोटकाचा वापर करण्यात आला. उत्खनन झालेले काही क्षेत्र वनविभागाच्या कक्षेत येत असून भूजल पातळीपेक्षाही खोलवर खोदकाम करण्यात आलं आहे. काही ठिकाणी हे उत्खनन 250 ते 300 फुटांपर्यंत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात महसूल अथवा पोलीस प्रशासनाने स्वतःहून संबंधितांवर कारवाई करणं अपेक्षित होतं. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे अंभोरी यांचे म्हणणे आहे. आपल्या मालकीच्या जागेत स्फोटके लावून उत्खनन करू नये यासाठी महसूल प्रशासनाकडे वेळोवेळी अर्ज देऊन पंचनामा करण्याची मागणी केली. मात्र महसूल अधिकाऱ्यांकडून त्याची दखल घेतली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. रामदास काकडे, उद्योजक, मावळ, माझ्याकडे उत्खननाचे सर्व परवाने आहेत, मात्र अलीकडे राजकीय हेतूने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. यापूर्वी संबंधित विभागाकडून चौकशी पूर्ण झाली असून मी दंडही भरला आहे. मी कोणताही गैरवापर केलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.